नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MS सेट परीक्षा पेपर क्रमांक 1साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण माहिती विश्लेषण असं देखील म्हणतो। भाग 19 मध्ये आपण काही सराव प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण DIचे एकूण 18 व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामध्ये देखील आपण DIच्या सराव प्रश्नावर चर्चा केली होती। भाग 19 मध्ये देखील येणाऱ्या सेट एक्झामसाठी आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करूया। प्रश्न पाहूयात। खालील तालिकेत 3 उत्पादकांच्या मोबाईलचे 4 वर्षातील विक्री दिली आहे, त्यावरून प्रश्न क्रमांक 26 ते 30 ची उत्तरे द्या। विक्री 100 आहे। उत्पादक आयफोन, नोकिया, सॅमसंग। 2020 साली आयफोनचे 50 सेट विकले गेले, नोकिया 40, सॅमसंग 80। 2021, 22 आणि 23। मग यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्यावर आपण चर्चा करूयात। कोणत्या साली ब्रँड सॅमसंगची विक्री आधीच्या वर्षाच्या विक्रीच्या तुलनेत सर्वात कमी झाली आहे? काय करावं लागेल? सॅमसंगची 2020 ची विक्री होती 80, मग आता 80 तर 21ला किती झाली? 80च झाली, म्हणजे वाढ झाली नाही, घट झाली नाही। 2022ला ती 70 झाली, म्हणजे 10ची घट झाली, वजा 10 झालं। आणि 2023ला परत 80, म्हणजे +10 झालं। आता ते काय म्हणले? आधीच्या वर्षाच्या विक्रीच्या तुलनेत कमी झाली। बघा, 20-21 सारख्याला सारखं, 21-22 कमी झाली, 22-23 वाढली, म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 2022ला विक्री कमी झाली आहे। कधीच्या तुलनेत? तर 2021च्या तुलनेत। बघा, इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त नाही, परंतु प्रश्न हे ट्रिकी आहेत, गोंधळात टाकणारे प्रश्न आहेत। कधी कधी जास्त कॅल्क्युलेशन परवडतं, परंतु संभ्रम निर्माण करणारे प्रश्न हे आपला 1 मार्क इथे गमवू शकतात। सन 2021 मध्ये ब्रँड नोकियाच्या मोबाईलच्या विक्रीचा हिस्सा किती टक्के होता? 2021, म्हणजे आता बाकी वर्षांचं काही आपल्याला विचार नाही करायचा। आयफोन 65 विकले गेले, नोकिया 70, सॅमसंग 80। तर ते म्हणतात नोकियाचा हिस्सा। मग आता 65 + 70 + 80, 5ला 5, 8 आणि 7 बघा 15, 15 आणि 6 21, एकूण विक्री 215। मग आता 215ला नोकियाची किती विकल्या गेली? 70। 215ला 70 तर 100ला किती? त्रिराशी मांडायची आहे। 70 गुणेला 100 छेदात 215। मग आता 5चा भाग जातो बघा, ओके। जर आपण 5चा भाग दिला, कारण की इथं 5 आहे, वरती 0 0 आहे, तर बे चोक खाली राहिला 1, वरून आले 5, 43 5 आणि इथं 20 5, बरोबर। मग जर परत आपण काटाकाटी केली तर उत्तर येतं 32.55, पर्याय क्रमांक सी। पुढे पाहूयात आपण। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो असा आहे की सन 2020 साली ब्रँड आयफोन मोबाईलच्या विक्रीचे प्रमाण ब्रँड नोकियाच्या विक्रीच्या तुलनेत काय होते? 2020 आयफोन 50 विकले गेले, प्रमाण विचारले म्हणजे अंशात आणि छेदात। नोकिया 40, 0 काढला 0 काढला, म्हणजेच काय? 5 यास 4 हे आपलं उत्तर होणार आहे। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। कुठल्या साली ब्रँड आयफोन आणि नोकियाची विक्री समान होती? कुठल्या साली ब्रँड आयफोन आणि नोकियाची विक्री समान होती? बरं, आयफोन आणि नोकिया 2020ला 50-40 नाही, 21ला 65-70 नाही, 22ला 60-65 नाही, 23ला 110-110, बरोबर। उत्तर आलं 2023। कोणत्या साली ब्रँड सॅमसंगच्या मोबाईलच्या विक्रीचा हिस्सा सर्वाधिक होता? सॅमसंगचा विक्रीचा हिस्सा, ठीक आहे बघा, 2020ला आयफोन आहेत 50, नोकिया 40, सॅमसंग हे 80, बरोबर। म्हणजे सॅमसंग नोकियाच्या तर दुप्पट झाला आणि आयफोनच्याही जवळपास 30 जास्त आहे। 21ला पाहूयात, 65 70 80, जास्त काही फरक नाही।
22ला 60, 65, 70 जास्त काही फरक नाही. 23ला 110, 110, 80. 23 तर कन्फर्म नाही कारण ते कमी झाला, बरोबर. मग जास्त फरक कुठं आहे तर 2020लाच सर्वाधिक हिस्सा होता. कारण 2020ला जर आपण पाहिलं आयफोन आणि नोकिया दोन्ही मिळून 90 आहे आणि एकटा सॅमसंग 80 आहे. याचा अर्थ सर्वाधिक हिस्सा 2020 साली कोणाचा होता? सॅमसंग कंपनीचा होता. बघा या प्रकारच्या उदाहरणांमध्ये जास्त कॅल्क्युलेशन, जास्त भागाकार गुणाकार करायचं काम नाही, जास्त तुलना करायची काम नाही, परंतु प्रश्न सोपे आहेत, मात्र आपल्याला निरीक्षण क्षमता चांगली असावी लागते. आता आपण 2025साठी म्हणजे 15 जून 2025साठी जी आपली एक्झाम होणार आहे यासाठी 12 पेपर आपण PDF स्वरूपात सराव म्हणून बनवले आहेत, जे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील. त्यासाठी 450 रुपये फीस तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. फोनपे किंवा गुगल पेचा नंबर कोणता आहे तर 98 23 24 71 91 या नंबरला ते पाठवायचे आहे. मग हे पेपर तुम्हाला कसे मिळतील तर व्हॉट्सअपला या ज्या तारखा दिल्यात या तारखांना हे पेपर मिळणार आहे. समजा तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत आहात तर तुम्ही ज्या तारखेला व्हिडिओ पाहतात त्या तारखेपर्यंत झालेले पेपर सगळे तुम्हाला लगेच मिळतील, किंवा तुम्ही व्हिडिओ 27 एप्रिलच्या नंतर पाहतात तर तुम्हाला लगेच पूर्ण 12 पैकी 12 पेपर PDF स्वरूपात मिळतील. त्याच्या व्हिडिओच्या विश्लेषणाच्या लिंकसुद्धा मिळतील. त्याचबरोबर आपण ओएसिस करिअर पॉईंटतर्फे परत याच क्वालिटीचे याच दर्जाचे 4 PDF पेपर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा व त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.